नमस्कार. पुन्हा एकदा आज नवीन भरतीबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तुम्ही नुकतेच ग्रॅज्युएट झाला असाल किंवा आय-टी-आय किंवा डिप्लोमा झालेले असाल आणि अप्रेंटिसशिप करण्यासाठी संधी शोधत असाल, तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. अप्रेंटिसशिप म्हणजे क्वालिफिकेशन पूर्ण केल्यानंतर कंपनीमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेण्याची ही संधी असते. म्हणजेच आपण शिकलेली जी थिअरी प्रत्यक्ष कामामध्ये कशी वापरायची याचा अनुभव मिळतो. अशीच एक संधी BEML म्हणजेच भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड यांनी काढलेली आहे. एकूण 1346 जागांची ही भरती होत आहे. तर त्यामध्ये ग्रॅज्युएट्स टेक्निकल, ग्रॅज्युएट्स जनरल, डिप्लोमा आणि आय-टी-आय यांच्यासाठीची ही भरती आहे. यासाठी जो ट्रेनिंग पिरियड आहे अप्रेंटिसशिपचा तो 1 वर्षाचा असणार आहे. याला कोणतीही एक्झाम नाही, कोणताही इंटरव्ह्यू नाहीये. तर याची जी डेट आहे, तर महत्त्वाच्या ज्या तारखा आहेत, ते याची ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 18 ऑगस्ट पासून झालेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 सप्टेंबर पर्यंत रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहील. अप्रेंटिसशिपचा पिरियड हा 1 वर्षाचा असेल. आता लोकेशन कुठे असणार आहे या व्हॅकन्सीचं, तर कर्नाटक स्टेटमध्ये हे 4 लोकेशन आहेत. KGF, बंगलोर, म्हैसूर आणि पलक्कड. तर KGF या लोकेशनला 608, बंगलोरसाठी 400, म्हैसूरसाठी 227 आणि पलक्कडसाठी 111 अशा टोटल 1346 व्हॅकन्सीजचा चार्ट आहे. आता हा डिटेलमध्ये आपण चार्ट बघूयात. पदाचं नाव आणि जागा टोटल आत्ताच हे केल्याप्रमाणे पदवीधर जे टेक्निकल असतील त्यांच्यासाठी 208 जागा आहेत. पदवीधर जनरल यांच्यासाठी 57 जागा आहेत. ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे त्यांच्यासाठी 125 जागा आहेत आणि ज्यांचं आय-टी-आय झालेलं आहे त्यांच्यासाठी मात्र 956 जागा आहेत. अशा सगळ्या म्हणून 1356. मगाशी लोकेशन वाईज झाल्या, आता ह्या ट्रेड वाईज आणि आता परत सेपरेट लोकेशन वाईज आपण जागा बघूयात. स्टेट कर्नाटक असेल, लोकेशन बंगलोर कॉम्प्लेक्ससाठीचं. पहा, BE आणि BTech ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी टोटल ट्रेड्स मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईलसाठी 51 जागा आहेत. आता ह्या 51 जागा ह्या अशा डिवाइड झालेल्या आहेत. SC 7, ST 4, OBC 14, ओपन 26. तर अशा 51 आहेत. आणि BE इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स ज्यांचं आहे त्यांच्यासाठी 8 जागा आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनसाठी 2 जागा आहेत. सिव्हिलसाठी 2, इन्फॉर्मेशन सायन्स किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा या रिलेटेड जे काही ब्रांचेस आहेत त्यांच्यासाठी 20 जागा आहेत. कुठल्या याला? बंगलोर कॉम्प्लेक्समध्ये. तर आता हीच जागा BE BTechसाठी पुढचं आहे म्हैसूर कॉम्प्लेक्समध्ये. मेकॅनिकलसाठी 12, इंडस्ट्रियल प्रोडक्शनसाठी 7, ऑटोमोबाईलसाठी 2, इन्फॉर्मेशन सायन्स, कॉम्प्युटर सायन्स आणि ह्या रिलेटेड जे ब्रांचेस असतील त्यांच्यासाठी 10, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स ब्रांचेससाठी 8, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनसाठी 7, सिव्हिलसाठी 2, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंगसाठी 2 आणि एरोनॉटिकलसाठी 2. तर अशा ह्या म्हैसूर कॉम्प्लेक्ससाठीच्या आहेत. आणि आता त्याच BE BTechसाठी KGF कॉम्प्लेक्ससाठी मेकॅनिकल 25 जागा आहेत. ऑटोमोबाईल 4, सिव्हिल 3, इन्फॉर्मेशन सायन्स, कॉम्प्युटर सायन्स आणि अदर अलाइड ब्रांचेस 20, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स 3, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन 3. आणि लास्ट ब्रांच ती पलक्कड कॉम्प्लेक्समध्ये BE BTech वाल्यांसाठीच मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल 12, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स 2, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन 1, सिव्हिलसाठी जागा नाही आहेत, 0 आहेत आणि कॉम्प्युटर सायन्ससाठी सुद्धा 0 आहेत. तर या BE BTechसाठी होत्या. आता डिप्लोमावाल्यांसाठी बंगलोर कॉम्प्लेक्समध्ये मेकॅनिकल 36, इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक्स 4, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन मधून 4, सिव्हिलसाठी 2 आणि इन्फॉर्मेशन सायन्स अँड कॉम्प्युटर सायन्स अलाइड ब्रांचेससाठी एकूण 10 जागा आहेत बंगलोर कॉम्प्लेक्ससाठी. पुढचं आहे म्हैसूर कॉम्प्लेक्ससाठी डिप्लोमासाठी मेकॅनिकल 4, ऑटोमोबाईल 4, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्ससाठी पण 4 आणि इन्फॉर्मेशन सायन्स आणि कॉम्प्युटर सायन्स आणि अलाइड ब्रांचेस एकच जागा आहे. पुढचं आहे KGF कॉम्प्लेक्समध्ये डिप्लोमासाठीच मेकॅनिकलसाठी 21 आहेत, ऑटोमोबाईल 3, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी 5, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनसाठी 2, सिव्हिल ब्रांचसाठी 2 आणि इन्फॉर्मेशन सायन्स, कॉम्प्युटर सायन्स आणि अदर अलाइड ब्रांचेससाठी 10 आहेत. आता आणखीन एक डिप्लोमासाठी लास्ट ब्रांच पलक्कडसाठी मेकॅनिकल 8, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स 2,
इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनसाठी 1, सिव्हिलसाठी 1 आणि इन्फॉर्मेशन सायन्स, कॉम्प्युटर सायन्स वाल्यांसाठी 1. आता पुढचा जो ट्रेड आहे ते म्हणजे डिग्री ज्यांची झालेली आहे त्यांच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदी BE BTech वाल्यांसाठी होतं, नंतर डिप्लोमा, आता डिग्री ज्यांची डिग्री BBA, BCom, BCA आणि BSc ही आहे त्यांच्यासाठी बँगलोर कॉम्प्लेक्समध्ये BBA साठी 6 आहेत जागा, BCom 12, BCA किंवा BSc साठी 13 आहेत. तर म्हैसूर कॉम्प्लेक्ससाठी डिग्री एनी स्ट्रीम, BBA साठी 5, BA साठी 3, BCom 1 आणि BCA साठी 4. जर ज्यांचं BCA, BCom, BA, BBA जर झालं असेल तर ह्याच्यानुसार वॅकन्सीनुसार अप्लाय करू शकता. आणखी पलक्कड कॉम्प्लेक्ससाठी BBA 5, BCom 7, BCA, BSc आणि IT साठी 5. आता ITI साठीच्या बँगलोर कॉम्प्लेक्समध्ये ज्यांचं कोपामधून या ट्रेडमधून जर झालेलं असेल तर त्यांच्यासाठी 12 स्लॉट आहेत. त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियनसाठी 45, फिटर 123, मशिनिस्ट 6, मेकॅनिकल डिझेल 3, टर्नरसाठी 5, वेल्डरसाठी 36. आता म्हैसूर कॉम्प्लेक्ससाठी ITI ट्रेड कोपा 6, इलेक्ट्रिशियन 23, इलेक्ट्रॉनिक अँड मेकॅनिकसाठी 2, फिटरसाठी 56, मशिनिस्टसाठी 3, मेकॅनिक ॲटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिकसाठी 5, मेकॅनिक डिझेलसाठी 9, मेकॅनिक मोटर व्हेकलसाठी 11, टर्नरसाठी 13, वेल्डरसाठी 21. आणि आता KGF कॉम्प्लेक्समध्ये ITI ट्रेड कोपा 45, इलेक्ट्रिशियन 50, मेकॅनिकल डिझेल 15, फिटर 135, मशिनिस्ट 55, टूल अँड डाय मेकिंगसाठी 7, कार्पेंटर 20, टर्नर 95 आणि वेल्डर 85. आणखीन एक पलक्कड कॉम्प्लेक्स लास्ट ITI साठी कोपा 11, इलेक्ट्रिशियन 11, फिटर 28, प्लंबर 3, MMV म्हणजेच मेकॅनिकल मोटर व्हेकल 2, कार्पेंटर 3, वेल्डर 6 आणि शीट मेटल वर्करसाठी 2. तर अशा ह्या सर्व वॅकन्सीज सर्वांसाठी आहेत. तर आता ह्याची इलिजिबिलिटी काय आहे ते सगळ्यात पहिल्यांदा आपण BE BTechचं पाहिलं होतं. तर BE BTech कशामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, ऑटोमोबाईल, इन्फॉर्मेशन सायन्स, ENTC म्हणजेच इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन, AI अँड ML आणि एरोनॉटिकल ब्रांच. तर अशांसाठी ग्रॅज्युएट हे टेक्निकलमध्ये आहे. ग्रॅज्युएट जनरल जे आहेत 3 वर्षाचं पूर्ण ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. कशामधून BSc, BCom, BCA, BBA आणि BBA HR. तर मगाशी आपण याच्या वॅकन्सीज बघितल्या. डिप्लोमा 3 वर्षाचं फुल टाइम झालेलं हवं. इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, ऑटोमोबाईल, इन्स्ट्रुमेशन, मेकॅनिकल इंजिनियर. ITI साठीचे ट्रेड फिटर, वेल्डर, टर्नर, मशिनिस्ट, इलेक्ट्रिशियन, कोपा, मेकॅनिकल डिझेल, कार्पेंटर, TDM, शीट मेटल वर्कर, प्लंबर, इलेक्ट्रिक अँड मेकॅनिकल. तर आता स्टायफंड किती असेल BE BTech वाल्यांसाठी तर 12,300चं स्टायफंड यांना असणार आहे. डिग्री ज्यांचं कम्प्लीट आहे जनरल BBA, BCA, BA, BSc वाल्यांसाठी तर यांना सुद्धा 12,300च आहे. ज्यांचं डिप्लोमा कम्प्लीट झालंय त्यांना स्टायफंड 10,900च असणार आहे आणि ज्यांचं ITI झालंय त्यांच्यासाठीचं स्टायफंड 9,600 ते 10,560 ट्रेडनुसार हे बेस असेल. आता ज्यांचं जे एज्युकेशन झालेलं आहे तर फुल टाइम रेग्युलर मध्ये एज्युकेशन झालेलं पाहिजे. डिस्टन्स किंवा ऑनलाईन एज्युकेशन किंवा पार्ट टाइम जर केलेलं असेल कोणतंही एज्युकेशन तर ते चालणार नाही. तर ह्या मागील 3 वर्षात यांनी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. टक्केवारी आणि CGPA असणं गरजेचं आहे. स्पेशलायझेशनचा पुरावा आवश्यक आहे. म्हणजे ज्यांचं मेकॅनिकल झालंय तर त्या मार्कशीटवरती मेकॅनिकलचा असा उल्लेख हवाय. तर हा स्पेशलायझेशनचा पुरावा आवश्यक आहे. आता याचं जे बेनिफिट मिळणार आहे, जे स्टायफंड मिळणार आहे ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असेल. म्हणजेच ज्या खात्याला तुमचं आधार कार्ड सीड असेल त्याच ऍक्टिव्ह सीडेड अकाउंटला ती जी स्टायफंड असेल ती मिळते. तर अर्ज भरताना
आधार लिंक असलेलाच बँकचा तपशील अचूकपणे भरावा. आणि उमेदवाराचं जे नाव आहे म्हणजे कॅन्डिडेटचं जे नाव आणि जन्मतारीख जी आहे ती 10वीच्या प्रमाणपत्रावरती, आधार कार्डवरती आणि बँक एकसारखीच असावी. आधार कार्डवरती वेगळी, 10वीच्या प्रमाणपत्रावरती वेगळी, तर अशी जन्मतारीख चालणार नाही. तर आधार कार्डचं जर स्टेटस बघायचं असेल तर ऑनलाईन चेक करता येतं. पाहिजे असेल तर मला कमेंट करा. मी आधार कसं लिंक करायचं, सीड करायचं बँक खात्यांना, तर ते मी एका व्हिडिओमध्ये सांगून देईन. आता आवश्यक कागदपत्र कुठली लागणार आहेत हे फॉर्म भरण्यासाठी? तर जे पोर्टल आहे अप्रेंटिसशिपवरती त्याच्यावरती आपलं एनरोलमेंट होणं गरजेचं आहे. पूर्ण 100% माहिती अपडेट केलेली पाहिजे. तुमचं प्रोफाईल त्याच्यावरती पूर्ण पाहिजे. त्याच्यानंतर जे आवश्यक गुणपत्रिका आहे 10वीची असतील, की ज्यांचा डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमा, ग्रॅज्युएशन झाले असेल तर ग्रॅज्युएशन, ते व्यवस्थित स्पष्टपणे दिसावं असे पाहिजे. वयाचा पुरावासाठी 10वीचं प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट जे एस-सी, एस-टी, ओ-बी-सी असतील त्यांचं जे कास्ट सर्टिफिकेट असेल ते, आणि सेंट्रलला असेल तर त्यांनी सेंट्रलचं ओ-बी-सीचं कास्ट सर्टिफिकेट काढून घ्यावं. आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे डी जी डायरेक्ट ट्रान्सफर होते स्टायफंड, तर त्याच्यासाठी पासबुकच्या पहिल्या पानाची प्रिंट किंवा एक कॅन्सल चेक, आणि अलीकडे काढलेलं म्हणजे नुकतंच काढलेले फोटो आणि साईन, आणि नेहमीचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन म्हणजे ओळखीचा पुरावा. आता जनरल इन्स्ट्रक्शन नेहमीच जे कॅन्डिडेट असेल तो आपला भारतीय नागरिक असावा. त्याचं वय किमान 17 पेक्षा कमी नसावं. मिनिमम 17 असणं आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज किंवा अशी अपूर्ण माहिती चालणार नाही. जे कॅन्डिडेट आहेत ते एका ट्रेडसाठी आणि एकाच लोकेशनसाठी अर्ज करता येणार आहे. एकापेक्षा जास्त अर्ज आणि एकापेक्षा जास्त ट्रेड याच्यामध्ये चालणार नाही. तर ते ऑटोमॅटिक अर्ज रद्द होतील. चुकीची माहिती, चुकीचे कागदपत्र आढळल्यास लगेचच ती प्रक्रिया रद्द होऊ शकते, अपात्र ठरू शकते. अप्रेंटिसशिप पूर्ण केल्यानंतर आपण जे कोणी लागेल ते BEML मध्ये कायमची नोकरी चा हक्क दाखवू शकत नाही किंवा दावा मिळू शकत नाही. तर ही रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि कशी अप्लाय करायची हे आपण एक थोडक्यात पाहूयात. अर्ज कसा करायचा? तर BEMLच्या वेबसाईटवरती जायचं. तिथून अप्रेंटिसशिपच्या वेबसाईटवरती लॉग इन आणि पूर्ण रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. नॅट्स किंवा नॅप्सची एक वेबसाईट असेल त्याच्यावरती एनरोलमेंट पूर्ण करून घ्यायचं. आणि मग नंतर पुन्हा BEMLच्या अधिकृत वेबसाईटवरनं आपल्याला ऑनलाईन अर्ज तिथे सबमिट करायचे. ऑफलाईन कोणताही अर्ज तिथे स्वीकारला जाणार नाही किंवा ईमेलच्या माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही किंवा कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा नाही किंवा इंटरव्ह्यू देखील नाहीये. तर ही जी निवड प्रक्रिया आहे, शॉर्टलिस्टेड कसं होईल? तर जे BEMLमध्ये ज्यावेळेस आपण अर्ज करतो, त्यावेळेस आपण जो लोकेशन आणि ट्रेड टाकतो त्यानुसार केली जाणार आहे. त्याच्यानंतर सगळे अर्ज तपासले जातील, सगळ्या पात्रता चेक केल्या जातील आणि त्या पात्रतेनुसार सिलेक्शन होईल. तर प्रत्येक लोकेशन आणि ट्रेडसाठी ज्या कॅटेगरी वाईज जागा दिल्या होत्या त्यानुसार मेरिट लिस्ट लागणार आहे. त्याच्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे जे अपूर्ण अर्ज होतील ते ऑटोमॅटिक नाकारले जातील. ज्यांनी कास्ट सर्टिफिकेट अपलोड केले नाही ते सुद्धा इथे हे होणार नाहीत. आणि जे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट आहेत त्यांना ईमेलद्वारे लगेचच कागद पडताळणीसाठी बोलवलं जाईल, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल. आणि जे डॉक्युमेंटसाठी बोलवणार आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, हे कॅन्डिडेटना स्वतःच्या खर्चाने जायचं आहे. त्याच्यासाठी काही वेगळा TADA वगैरे काही दिला जाणार नाही. आता ही निवड प्रक्रिया कशी होईल म्हणजे सिलेक्शन कसं होईल? तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यावेळेस होईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे उपस्थित राहतील आणि जे पात्र उमेदवार असेल त्यांची जी मेरिट लिस्ट लागेल त्यानुसार होईल. मेरिट लिस्ट ही टक्केवारीनुसार मिळणार आहे. अंतिम परीक्षा असेल की म्हणजे जे लास्ट सेमिस्टर असेल सगळ्यांचं, ITI वाल्यांचं असेल किंवा डिप्लोमा वाल्यांचं असेल, ग्रॅज्युएशन वाल्यांचं असेल लास्ट इयरचं, तर त्या बेसिसवरती पर्सेंटेजवरती हे मेरिटचं सिलेक्शन होणार आहे. तर कागदपत्र पडताळणीनंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर तर त्यांना हे तात्पुरतं म्हणजे ऑफर ऑफ एंगेजमेंट लेटर दिलं जाईल आणि उर्वरित जे आहे जे वेटिंगमध्ये असेल त्यांना रिझर्व्ह वेटिंग पॅनलमध्ये ठेवलं जाणार. आणि मग नंतर जर जागा वाढल्या तर त्याच्यानुसार त्यांचं सिलेक्शन केलं जाईल, त्यांना पण संधी दिली जाईल.
तर आता अप्रेंटिसशिपचा कालावधी आणि नियम काय असेल? जर त्या अप्रेंटिसशिपमध्ये सिलेक्शन झालेले जे कॅन्डिडेट त्यांना दरमहा स्टायफंड तर मिळणारच आहे. पण हे स्टायफंड कशाच्या बेसिसवरती असेल? उपस्थिती म्हणजे अटेंडन्स आणि समाधानकारक कामगिरीवरती अवलंबून असेल. खराब कामगिरी किंवा विनापरवाने गैरहजेरी असेल तर प्रशिक्षण त्यांचं रद्द केलं जाऊ शकतं. अप्रेंटिसशिपचा हा एकूण कालावधी 1 वर्षाचा असणार आहे. म्हणजेच रुजू झाल्यापासून म्हणजे सिलेक्शन झाल्यापासूनचा हा त्या तारखेपासून मोजला जाईल. 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षण हे ऑटोमॅटिक संपेल. त्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. प्रशिक्षण दरम्यान म्हणजे जे अप्रेंटिसशिप पिरियड असेल त्या दरम्यान त्या कॅन्डिडेटला कोणताही कोर्स किंवा कोणतीही नोकरी करता येणार नाही. अप्रेंटिसशिपची वेळोवेळी कामगिरीचं मूल्यांकन केलं जाईल. प्रत्येक अप्रेंटिसशिपचे साप्ताहिक म्हणजे वर्क डायरी भरून ते अ, वरच्या अधिकाऱ्यांकडे सादर करणं बंधनकारक आहे. त्याच्यानंतर कंपनीच्या ज्या काही सूचना असतील किंवा जे काही धोरणांचं पालन असेल तर ते पालन करणं बंधनकारक असणार आहे. नाहीतर नियमभंग झाल्यास योग्य ती कारवाई त्या कॅन्डिडेटवरती होऊ शकते. हजेरी, शिस्तभंग, खराब कामगिरी तर नियमांचं उल्लंघन झाल्यास BEML कोणत्याही वेळेस अप्रेंटिसशिप समाप्त करू शकतं. म्हणजे कोणत्याही वेळेस आपल्या कॅन्डिडेटना काढून टाकलं जाईल. प्रशिक्षण दरम्यान जर काही दुखापत झाली, अपघात झाला किंवा काही नॅचरल आपत्ती झाली किंवा तर त्याला BEML जबाबदार नसणार किंवा त्यांनी ती जबाबदारी स्वीकारणार नाही.